छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड येथील समाधीचा शोध लोकमान्य टिळक यांनी लावला, अशी माहिती सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली। ही माहिती चुकीची आहे असा आरोप फुले, शाहू, आंबेडकरी सामाजिक संघटनांनी केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली आहे, हे वास्तव असताना सुद्धा सरसंघचालक बहुजन समाजाची दिशाभूल करीत आहे। याचा निषेध करण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। नमस्कार। नुकतेच पुणे येथे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांनी रायगडावरील जी छत्रपती शिवरायांची जी समाधी आहे ती समाधी शोधणे आणि शिवजयंती साजरी करण्याचं संपूर्ण श्रेय लोकमान्य टिळकांना दिल्याचं विधान त्यांनी केलेलं आहे। आणि हे अत्यंत वादग्रस्त विधान आहे की संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे भारत देशाला माहिती आहे की रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधण्याचं श्रेय हे महात्मा फुलेंकडे जातं आणि शिवजयंती उत्सवही साजरा करण्याचं श्रेय त्यांच्याकडेच जातं। शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर साधारणतः 15 वर्षांनी लोकमान्य टिळक तिथे उपस्थित राहिले होते। हे जरी असलं तरी सुरुवात ही फुलेंनी केलेली आहे, महात्मा फुलेंनी केलेली आहे। आणि असं जे वादग्रस्त विधान त्यांनी काय केलं, याच्यामागे काय कॉन्स्पिरन्सी आहे, त्यांना इतिहास माहीत नाही असं तर होऊ शकत नाही, परंतु कुठेतरी दिशाभूल करण्याच्या दृष्टीने बहुजन समाजाला एक काहीतरी लिटमस टेस्ट म्हणा किंवा कमकुवत करण्याच्या दृष्टीने त्यांनी विधान केलं असावं। म्हणून आम्ही सर्व शाहू, फुले, आंबेडकर विचाराचे सर्व आम्ही बहुजन समाज, आम्ही बांधव, बंधू, भगिनी याचा निषेध करतो आहे। आणि यासाठी आम्ही येत्या 18 सप्टेंबर 2024ला महात्मा फुले चौकातील, म्हणजे यवतमाळ येथील महात्मा फुले चौकात जो महात्मा फुलेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी सर्व बहुजन संघटना एकत्र येऊन धरणे आंदोलन देतील आणि याचा निषेध करतील। हे आंदोलन आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या आणि त्यांनीच निर्माण केलेल्या संविधानाच्या नुसार अत्यंत संविधानिकरित्या आणि सनदशीररित्या करणार आहोत। कृपया आपण याबाबत आपण पत्रकार मंडळींनी दखल घ्यावी आणि ती जाहीर प्रसिद्धी द्यावी हे विनंती। माझा ॲडव्होकेट अरुण मेत्रे, अध्यक्ष ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ, यवतमाळ। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ। सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर, कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणारं, आयुष्यात आनंदाचे रंग भरणारं। प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे। ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्कं घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आहे। त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, PM जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे। गोरगरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे। शासनाने आजवर 7 लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच 10 लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे। ग्रामीण गृहनिर्माण योजना, महाआवास अभियान, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।